नमस्कार, स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना दरवर्षी KYC करणे बंधनकारक असणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनातर्फे शासन निर्णय GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना KYC करणे बंधनकारक असणार आहे. पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग. तुम्ही तारीख पाहू शकता, दिनांक 18 सप्टेंबर 2025. पुढे आपण पाहूया प्रस्तावना. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभांतर हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. DBT मार्फत आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे KYC करावायचे आहे. महिला व बालविकास विभागाची UDIने नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर KYC सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना KYC करणे बंधनकारक असणार आहे. KYC कशी करायची त्याचा फ्लो चार्ट आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे. या चार्टनुसार आपल्याला KYC संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रत्यक्षात KYC बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लो चार्ट. या चार्टद्वारे आपल्याला समजणार आहे कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. KYC करतेवेळी आपल्याला मोबाईल नंबर, आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. आता तरी KYC प्रक्रियेला अजून तरी सुरुवात झालेली नाही. KYC प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अतिशय महत्त्वाची अपडेट होती ही. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील.